नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 17,000 रुपये ते 35,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिलं जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 18 ते 45 वर्षापर्यंतची ठेवण्यात आलेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2025 पर्यंत या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिककरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद जालना यांच्या मार्फत जॉबचं नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी आहे। 3 वॅकन्सीज एकूण या पदासाठी निघालेल्या आहेत। ST साठी एक आणि SCBC साठी एक अशा वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 35,000 रुपये वेतन तुम्हाला दरमहा या पदासाठी दिलं जाणार आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत MBA MPH किंवा MHA तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकणार आहात। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे लॅब टेक्निशियन या पदासाठी 6 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी निघालेल्या आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण स्क्रीनवरती बघू शकता। ST साठी एक, VJA साठी एक, NT आर्ट साठी एक, OBC साठी एक, SCBC साठी एक, EWS साठी एक अशा वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। 18,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 10+2 तुम्ही उत्तीर्ण असाल, डिप्लोमा तुमचा झालेला असेल, मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये 1 वर्षाचा अनुभव तुमचा असेल, RNTC मध्ये किंवा स्मटमस्मेअर मायक्रोस्कोपीमध्ये किंवा या ठिकाणी हायर क्वालिफिकेशन तुमची असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे CLMC टेक्निशियन या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। ओपन कॅटेगरीमधून वॅकन्सी या ठिकाणी आहे। 18,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 10+2 तुमचं झालेलं असेल, सोबत डिप्लोमा झालेला असेल मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। संबंधित पदाचा अनुभव तुम्हाला असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सिनियर DOT प्लस सुपरवायझर या पदासाठी एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। ओपन कॅटेगरीमधून वॅकन्सी आहे। 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, सर्टिफिकेट कोर्स तुमचा असेल, कॉम्प्युटर ऑपरेशन मिनिमम 2 महिन्याचा, त्याचबरोबर परमनंट 2 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे STS या पदासाठी एक वॅकन्सी OBC कॅटेगरीसाठी या ठिकाणी आहे। 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल किंवा या ठिकाणी सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुमचा झालेला असेल, सोबत सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर ऑपरेशनमध्ये असेल मिनिमम 2 वर्षाचा, किंवा MSCIT झालेलं असेल तर या ठिकाणी अर्ज करू शकता। परमनंट 2 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे TBHV या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी SC कॅटेगरीमधून आहे। 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। ग्रॅज्युएट तुम्ही असाल सायन्समध्ये आणि इंटरमिजिएट झालेलं असेल, 10+2 एक्सपिरियन्स तुम्हाला असेल, वर्किंग ॲज MPW LHV ANM हेल्थ वर्कर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, हायर कोर्स हेल्थमध्ये असेल किंवा काउन्सिलिंगमध्ये असेल किंवा ट्युबरक्युलोसिस हेल्थ विजिटर तुम्ही असाल, सर्टिफिकेट कोर्स असेल कॉम्प्युटरमध्ये मिनिमम 6 महिन्याचा तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकणार आहात। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे लोकेशनल काउन्सिलर फिमेल या पदासाठी 3 वॅकन्सी या ठिकाणी आहे। ओपनसाठी एक, SC साठी एक आणि OBC साठी एक अशा वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। व्हॅलिड MNC रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। RGNH झालेलं असणं या ठिकाणी आवश्यक आहे। या ठिकाणी वयमर्यादा जी आहे खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षापर्यंत आणि मागास प्रवर्गासाठी 45 वर्षापर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। फीस पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपये आहे। राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर जो आहे आपल्याला अर्जासोबत या ठिकाणी जोडायचा आहे। अर्ज जो आहे आपल्याला A4 आकाराच्या कोऱ्या कागदावरती स्वहस्ते या ठिकाणी करायचा आहे। अर्जासोबत आपल्याला जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक अर्थ संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र किंवा वैधता प्रमाणपत्र, आरक्षणाचे प्रमाणपत्र व अनुभव प्रमाणपत्र इत्यादीच्या झेरॉक्स प्रती साक्षांकित करून जोडायचे आहेत। नमुना अर्ज जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा। अर्ज जो आहे आपल्याला माननीय अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या नावाने ठिकाणी करायचा आहे।
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशी नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.